श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग मित्रांनो. यावेळेला आपण पुन्हा चाललो एका ट्रिपला. यावेळीची ट्रिप आमची थंडीमध्ये आम्ही खूप पॅक होऊन चाललो आहे. सो यावेळी तुम्हाला समजलंच असेल आपल्या थंबनेलवरून की आपण कुठे चाललो आहे. स्वामींच्या भेटीला आज गुरुवार आहे आणि आम्ही निघालो आहे स्पेशली आजच्या दिवशी आणि उद्या. मग हळूहळू आता तुम्ही बघा व्लॉग 2-3 होतील हे, पण मज्जा येईल बघायला आणि बनवायला पण. चला फिरायला बोल, चला फिरायला बेटा. बघू तुझं स्वेटर बघू नवीन. वाव जम्पसूट वाव नवीन. बघू बघू की चालून दाखव. बेटा तुला दुसरी टोपी नव्हती. चाय तो घ्या कोणाला पियायचा असेल तर. भाऊजी आमच्या ह्याच्यात आले तसं काय पकडून नेले कोणी. आणि भाऊजींची पोरगी बघा भाई, यही घूमने को जा रही है हम तो. क्या परी हाय लवकर दे, हटाई दे. आम्ही स्वामी समर्थांकडे चाललोय. सांग श्री स्वामी समर्थ बोल. परीला खूप थंडी लागते. झालंय कोणाचं काय छोट. आता झोपेतून उठले ना, नंतरला बोलणार आहे ती ट्रेन मध्ये. हो ना बाबू, मोठ्या पंप मध्ये जाणार आहे ना तू. येणार आहे की नाही. कुठे चप्पल? चप्पल नाही घातली तुला. अरे चप्पल घातली तुला, शूज आहे नवीन. चप्पल आणि आज फायनली 2 महिन्याच्या म्हणजे वेट नंतर आम्ही निघालेलो स्वामींच्या दर्शनाला. आमची बुकिंग आधीचीच होती. सकाळची 5:30ची ट्रेन पकडून आम्ही मे बी 11:30-12 पर्यंत पोहोचणार होतो. मग आम्ही स्टेशनवरती थांबलेलो वाट बघण्यासाठी. कल्याणवरून आपल्याला सकाळी 5:30ची सोलापूरची गाडी आहे, म्हणजे सोलापूरची ट्रेन आहे. सोलापूरची ट्रेन डायरेक्टली सोलापूरला 6 तासामध्ये एक्सप्रेस आहे. ती 6 तासात पोहोचते आणि ती 6 तासाची ट्रेन पोहोचल्यानंतर तिथून पुढे अक्कलकोटचा प्रवास आहे. आणि आमची ट्रेन येणार होती, आम्ही वाट बघत होतो. आमची ट्रेन 5:15ची होती आणि आता 5:30 झालेत. 1 तास ट्रेन लेट आहे. आम्ही जिथं 11 वाजता पोहोचणार होतो, आता आम्हाला पोहोचायला 12 वाजतील मे बी. आणि त्याच्यानंतरला मग पुढचा कार्यक्रम आमचा सगळं होणार आहे. हो ना परी बोलो. ऍक्च्युअली आयुष्यात नव्हे तर मनात असतं. ज्या दिवशी मनावर विजय मिळेल त्याच दिवशी आपोआप मार्ग निघेल, असं स्वामी समर्थांचे वाक्य ऐकूनच हा प्रवास आमचा सुरू झालेला. आणि आम्ही वाट बघत बसलेलो. ट्रेन लेट होती पण तरी काही हरकत नाही. 1 तास 2 तास लेट झाली, बट फायनली आम्ही तिकडे निघालेलो जायला आणि आम्ही 2 तास लेट ट्रेन पकडली. आमच्या दोघींना झोप नाही, आता सगळे झोपलेत. आम्हाला झोपायला जागा भेटली नाही. वी हॅव टाका मोर. पुण्याच्या नंतरला आम्ही झोपणार आहे. आता लवकर झोपायचा मूड नाही. अयो जुगाड देखो जुगाड. मम्मा काय करणार? दूध पण घेऊन आला पाहिजे. बरोबर ते दूध नाही आणलं तू, फक्त बाकी सगळं आणलंय. तुम्ही मग दूध विसरले, बाकी सगळं घेऊन आले. ती बोलली की दूध भेटतं सगळीकडं. आता सगळ्या गावांमध्ये काय बोलली, दुधात पाणी आहे सगळं. तसं पाणी बेटा झोपला आमच्या. काय पेट्रोल पंपवर बाहेर. परी ए परी घरी जायचं. बोल फिरायला चाललोय. घरी जायचं. फिरायला चाललोय. अरे फिरायला कशाला, घरी जाऊया ना. नो हा तिला व्हिडिओ बंद कर. नाही करणार मग जा कधी. पण पप्पी दे एकदा अशी. लाव 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 परत परत परी परत. गाणं बोलते तेव्हा तिथं भाजी आहे. भाजी लावली. खूप मस्त झोप झाली आता आमची. आणि आम्ही
परी पप्पा गेले. परी पप्पा गेले. चल आपण चल. आवाज दे ना पप्पा. चल पप्पा. नाही येणार आता परीचे पप्पा. आवाज या बोलिया. ट्रेन चालली. आमची फ्रेंड खूपच लेट झाली. आणि असा प्रवास करत करत आमची ट्रेन 2 तास नाही तर डायरेक्टली 4 ते 5 तास लेट झाली. म्हणजे 12 वाजता पोहोचलेली ट्रेन आम्ही 4 वाजता सोलापूरमध्ये पोहोचलेलो. म्हणजे 4-4:30 झालेले. खूप वेळ लावला ट्रेनने. या ट्रेनने तर नेक्स्ट टाइम आम्ही येणार नाही. मी सजेस्ट करेल की एक्सप्रेसने येऊ नका. परी कसली मुंबई. आम्ही रिक्षातून बसलो. सोलापूर स्टेशनवरून अक्कलकोटला जायला म्हणजे 1-1.5 तासाचा प्रवास आहे. आणि आम्ही स्टँडपर्यंत रिक्षाने निघालेलो. स्टँडवरून मग आम्ही नॉर्मल बसने आज प्रवास करणार होतो. मग आम्ही त्यासाठी रिक्षाने गेलो आणि आम्हाला तिथेच मग भेटणार होती बस अक्कलकोट. मला पण द्या. मला नको. छाती कुतर गया बेटा आपका. आता आम्ही इथे चाय पिऊन बसने जाणार आहे अक्कलकोटला. मम्मा कुठली पण बस चालेल ना आपल्याला. आणि आम्हाला बस मिळालेली. सोलापूर पासून जवळजवळ 1-1.5 तासाचं रनिंग होतं अक्कलकोटसाठी. आणि आम्ही फायनली हा टर्न घेतलेला म्हणजे अक्कलकोटमध्ये एंट्री केलेली. खूप छान वाटत होतं त्यावेळेला कारण खूप दिवस आम्ही बोलत होतो की जायचंय. पण फायनली आम्हाला स्वामींनी बोलवलेला आणि आमचा तोच दिवस म्हणजे नेक्स्ट डे आमचा. फायनली सकाळपासूनचा प्रवास करून आम्ही आता पोहोचलोय. जस्ट रूमवरती फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही स्वामींच्या दर्शनाला जाणार आहे. तिथून मग महाप्रसाद खाऊन मग सकाळी परत दर्शनाला जाणार आहे. परी पण माझ्यासारखी व्लॉग बनवते. अरे बापरे मोबाईल खाली ठेवून आता व्लॉग बनवणार आहे परी. हा परी बनव. येस आता व्लॉग आमचा असाच बनणार आहे मस्त. आणि परी व्हिडिओ काढून काढून अशी पायाने अर्धे व्हिडिओ घेणार आहे पण परी करणार आहे माशीसारखं. परी बोल काय. स्वामी स्वामी जपा सोपे मुखात मी पुढे करत स्वामी स्वामी जपा सोपे मुखात मी पुढे करत सोडणे. आमचं आता खूप भारी दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललोय भोजनालयाकडे जेवायला. म्हणजे आज दिवसभर आमचे उपवास होते. गुरुवारचं दर्शन घेतलं आम्ही. आता जेवायला उपवास सोडायला आम्ही इथेच जाणार आहे. इथून अन्नछत्राकडे जायसाठी जागा होती म्हणजे रोड होता हा. आणि तिथून वेगळं म्हणजे महिलांसाठी वेगळं आणि पुरुषांसाठी वेगळं असं म्हणजे डिवाईड केलेलं. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही गेलेलो लेडीजच्या लाईनमध्ये. मग लाईन तर स्टार्टिंगला नव्हती एवढी कारण 8:30ला मे बी चालू झालं ते. मग आम्ही तेव्हापासून थांबलेलो वाट बघत. आणि नंतरला जसं जसं म्हणजे होईल टायमिंग होईल तसं तसं लाईन वाढत होती. मग पुढे तर लाईन होतीच पण एवढं काय गर्दीचा काय प्रॉब्लेम नाही झाला. खूप मस्त दर्शन पण झालं
आणि जेवणाची सोय पण खूप मस्त होती, जेवणच खूप भारी होतं ते. आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय तिथून निघणं आम्हाला काही चांगलं वाटलं नव्हतं, म्हणून मग आम्ही जेवायचीच वाट बघत होतो. आणि मग जेवण करून आम्ही निघालेलो झोपायला, म्हणजे नेक्स्ट डे आम्ही जाणार होतो गाणगापूरला. स्टार्ट. आणि असं वाट बघत बघत आम्ही बसलेलो खाली, सगळेच बसलेले इवन, कारण तिथे बसण्याची अशी सोय नव्हती. मग खाली बसून घेतलेले सगळ्यांनी आणि फायनली आम्हाला जेवणाची वेळ आली आणि आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला. खूप भारी होतं ते जेवण, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आपण घेऊ शकत होतो. फोटो व्हिडिओ घ्या आपल्या जास्त फोटोपेक्षा, कारण की व्हिडिओ आपली लाईफ पाहिजे ना, व्हिडिओमध्ये आपलं जास्त हो आमची एक खूप गर्दी आहे इथं फोटो काढायला. अक्कलकोटचं दर्शन झालंय आणि आता आम्ही सकाळीच निघालोय गाणगापूरला. इथून आता गाणगापूर जवळजवळ 1-1.5 तासाचं रनिंग आहे, 80 किलोमीटर आहे समथिंग काहीतरी. मग आता तिथून गाणगापूरला जाऊन श्री गुरु दत्तांचं दर्शन घेऊन मग पुढचा प्रवास चालू करायचा आहे. एकदम मोकळा आहे, कारण का आता आपलं हे नाही ना, बाबू गाय बघितले, बाबू गाय. वातावरण बघ किती मस्त वाटतंय. पण करतो गरम पाण्याने आंघोळ करून आम्ही आता निघालोय गाणगापूरला. हो ना, आमच्या ताईनेच जास्त बॅगा घेतल्या गरम पाण्याने आणि भाऊजीने एवढीशी बॅग घेतले. गरम पाण्याने आंघोळ केली, पण मला सर्दी आधीपासून झाली. आमची सर्दी गेले, भाऊजींना सर्दी झाली. इथे नाश्ता तयार आहे आणि आम्ही नाश्ता करायला थांबलोय. आम्ही आता गाणगापूरमध्ये आहे आणि रूम घेऊन थांबलोय. सकाळी दर्शनाकडे जायचंय. थांबा आता गाडी घोडा गाडी आता आम्ही नाश्ता केलाय आणि आता मंदिराकडे चालत जायचंय. आणि आम्ही मागच्या गेटने एंट्री करत होतो, कारण आम्हाला माहिती नव्हतं पुढचा गेट कसा. आम्ही जिथे रूम घेतलेली म्हणजे आश्रममध्ये राहिलेलो ते मागच्या साईडून जवळ होतं. मग आम्ही मागच्या साईडून एंट्री केलेली आतमध्ये आणि इथून एंट्री केल्यावरती समोरच श्री दत्तांचं मंदिर होतं. आणि ह्या मंदिरामध्ये एंट्री करता जो अनुभव एक्सपिरियन्स जो घेतला आहे ना, तुम्ही तिथे जा मग तुम्हाला कळेल की नक्की काय एक्सपिरियन्स होतो तिथे. खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता. ही दुपारच्या आरतीच्या वेळेला आम्ही गेलेलो. मे बी ही 12ची आरती असते, ती आरती आम्ही घेऊनच नंतरला मग आराम करायला जाणार होतो. मग 12च्या आरतीसाठी आम्ही वाट बघत होतो. आणि इथे म्हणजे एक परंपरा आहे की भिक्षा मागून जेवायचं असतं, त्याच्यामुळे मग आम्ही थांबलेलो. आरती स्टार्ट होताच नंतरला मग भिक्षा मागायला जायची पद्धत आहे इथे. मग ती भिक्षेसाठी असे द्रोण वगैरे घेऊन मग आम्ही थांबलेलो. 5 घरं तरी इवन मागायची असतात. सो 5 घरं माधुकरी मागून मग आम्ही नंतरला इथे जेवायसाठी परत येणार होतो. आणि हे असं, आणि हे 5 घरची माधुकरी घेऊन आम्ही आलेलो आणि आता खात होतो, कारण आरती सुरू व्हायच्या आधी ते लोक बोललेले की खाऊन घ्यायचं. आरतीच्या वेळेला जास्त इथे नाही असं हे करत, बट हे खूप असं भयानक होतं. जे फर्स्ट टाईम जातात त्यांच्यासाठी तरी खूप, आणि माझ्यासाठी तरी खूप एक्सपिरियन्स भारी होता तो. गाणगापूरला जाण्यात खूपच भारी होतं ते, शब्दांमध्ये नाही सांगू शकत. आणि तिथून नंतर आम्ही गेलो संगम क्षेत्र औदुंबर संगम
म्हणजे असं बोलतात की श्री गुरुदत्तांनी ज्या वेळेला म्हणजे होते तेव्हा ते तिथे जास्त असायचे संगमावरती. इथे भीमा अमरजा या 2 नद्यांचा संगम होतं आणि इथे अंघोळ केलेले किंवा इथे काय केलेलं ते काशी क्षेत्र ओळखलं जातं. गुरुचरित्राप्रमाणे तरी काशी क्षेत्र बोलतात ह्याला महाराष्ट्रामधलं. मग आम्ही तिथे गेलेलो आणि तिथे जाऊन मस्त आम्ही हातपाय वगैरे धुवून आम्ही गेलो डायरेक्ट औदुंबराच्या दर्शनासाठी. श्री नरसिंह सरस्वतींची पण इथेच जास्त करून राहिले होते, त्याच्यामुळे मग हे क्षेत्र खूप असं महत्त्वाचं मानलं जातं आपल्या गुरुचरित्रानुसार तरी. मग आम्ही इथून गेलेलो औदुंबर दर्शनाला. इथे चाललेलं खूप पब्लिक होती, असं नाही की पब्लिक नव्हती, पण आम्ही ऑफ पिरियडला गेलेलो त्याच्यामुळे आम्हाला जास्त काय पब्लिक नव्हती भेटली. म्हणजे खूप शांत वातावरण होतं आणि हे असे म्हणजे दिवे वगैरे पाण्यात सोडायचे होते. मग आम्ही ते पाण्यात सोडले आणि त्याच्यानंतरला मग असं सगळं दर्शन वगैरे घेऊन संगमामध्ये स्नान वगैरे करून आम्ही गेलो औदुंबर दर्शनासाठी. इथली शूटिंग आहे वाटतं. शेवटचा एक अध्याय का होईना वाचतात. चला सगळे कोणाची इच्छा असेल. आणि आमच्या वाढदिवसाच्या एवढा स्पेशल दिवशी आम्ही औदुंबराला प्रदर्शना घालत होतो. खूप भारी वाटलं. आणि प्रदर्शना घालून झाल्यावरती आम्ही छोटासा एक क्लिप घेतला का तर आमचा बड्डे होता त्या दिवशी. परी आमच्या परीला जाम म्हणजे बोटीत बसायचं आहे, त्या मम्ममध्ये पूर्ण जायचं आहे, ऐकतच नाही ती. चला हो ते बाकी होते, तू पण बोल पटापट या. माहिती पण जेवण आणि इथून संगमावरून निघाल्यावरती आम्ही डायरेक्ट गेलो भस्माचा डोंगर बघायला. आमचे पप्पा बोलत होते की त्यावेळेला म्हणजे जेव्हा दत्तगुरू होते त्यावेळेला इथे खूप असं सारं भस्म होतं, त्याच्यामुळे मग इथले भस्म नेऊन वगैरे असं देवाचं खूप असं मानतात त्या साईड. बट आम्ही ज्या वेळेला गेलो तेव्हा भस्म काय नव्हतं, पण भस्माचा डोंगर तसाच्या तसाच होता. आणि इथे परशुरामांचं मंदिर होतं छोटंसं, मग तिथे आम्ही दर्शन घेतलं. पण काय असं म्हणजे भस्माचा डोंगर का माती घेतली कारण पप्पा बोलले की भस्माचा डोंगरावर भस्म घेऊन जातात घरी. मग आम्ही तसं मंदिरात दर्शन घेऊन घ्या ते का गणेश भरा भरा पडा. हे आहे ना सफेद भस्म होत असं. आणि पप्पा आणि बाबांच्या आधीच परीने सुरुवात केलेली भस्माच्या डोंगरावरती माती भरायला. ती खूप अशी भरली तिने माती आणि तिला यायचंच नव्हतं घरी. तिला आम्ही बोलत होतो बेटा चल घरी, तिला यायचंच नव्हतं. ती बोलतो ती नाही मला मातीतच खेळायचंय. मग तिने भरलेली माती नंतर खाली पिशवी तुटलेली होती म्हणजे फाटलेली होती, त्याच्यातच खाली पडून गेली. तिने भरून काय फायदाच नाही झाला. तिचा फक्त खेळ झाला तो की मला खेळायचंय मातीमध्ये. परी काय आमच्या ऐकत नाही. आणि इथून नंतर आम्ही पोचलो कल्लेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी. आणि इथे स्वयंभू शनी मंदिर पण आहे. म्हणजे असं बोलतात की गाणगापूरला आल्यावरती इथे दर्शन घेतल्याशिवाय गाणगापूरचं दर्शन पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे आम्ही गेलो शनी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. हे असं मागच्या साईडून सुरुवात करायची म्हणजे नवग्रहांचं ते मंदिर आहे, तिथून नंतरला मग शनिदेवांचं दर्शन घ्यायचं इथे मागून. असं शनिदेव हे स्वयंभू शनिदेव आहेत. आणि त्याच्यानंतरला मग पुढे आम्ही गेलो कल्लेश्वरांच्या मंदिरामध्ये. कल्लेश्वराबद्दल जर जास्त माहिती पाहिजे असेल तर गुरुचरित्रामध्ये स्पेशल अध्याय आहे महादेवांवरती म्हणजे कल्लेश्वरावरती. इकडचं कसं आपल्या इकडं काय एक तर आपल्याला ह्या लोकांचं काय समजत नाही, ह्यांना आपलं काय समजत नाही. हिंदी पण नाही प्रॉपर जमतं काय थोडंफार. इथल्या लोकांना जमतं, कुठून जमत नाही माहिती का. बेळगावापासून पुढं बेळगाव लांब आहे ना इथून.
आणि मोकळी जागा मिळाली बोललं तर मग परीला तर नुसतं खेळायलाच पाहिजे. आणि हे होतं आश्रम जिथे आम्ही स्टेला राहिलेलो. गुळवणे महाराजांचा मठ आहे तिथे आणि त्याच मठामध्ये आम्ही 1 दिवसाचा स्टे केलेला. पर पर्सन मे बी 100 or 200 रुपीज असं काहीतरी दिलेलं. आमच्या सगळ्यांचे मिळून त्यांनी आमचे एका दिवसाचे 600 रुपये घेतलेले. आपण कुठे फिरायला चाललो? आम्ही कर्नाटकमध्ये फिरतोय. सांग, इथे आम्हाला काय लँग्वेज नाही समजत आहे आणि त्यांना आमची सहसा समजत नाही. थोडेफार मराठी आहेत फक्त. दादा थांबा मी काढते. आणि आरतीचा खूप खूप असा अविस्मरणीय क्षण अनुभवल्यानंतरला आम्ही गेलो. आम्हाला गुरुचरित्र घ्यायचं होतं. ॲक्च्युली आमच्याकडे आहे बट आम्हाला मोठंच अनाऊन्समध्ये घ्यायचं होतं. मग त्याच्यामुळे आम्ही गुरुचरित्र घेण्यासाठी गेलो. थोडीफार शॉपिंगही केली तिथून. म्हणजे देवाचं वगैरे काय घ्यायचं असेल ते घेतलं मम्माने. ताईला पण मूर्ती वगैरे घ्यायची होती. आणि त्याच्यानंतरला मग आम्ही निघणार होतो महाप्रसादासाठी. आम्ही इथे पण महाप्रसाद सोडणार नव्हतो आणि आम्ही आता गाणगापूरला पण जर महाप्रसाद नसताना घेणार म्हणजे हॉटेल वगैरे खाणं बेस्ट आहे. बट इथल्या महाप्रसादाचा वेगळाच अनुभव होतो. आणि परीने पण खूप असा एन्जॉय केलं जेवण. आणि अशा प्रकारे आमचा एक दिवस हा संपला अक्कलकोट आणि गाणगापूरचा. नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून.